राजारामपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर शिलाई वर्ल्डच्या समोर. किती वर्ष तुझं झालं? व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कोल्हापूरला आलं म्हणजे शाहू पॅलेस पाहायचंच आहे. शहाजी छत्रपती म्युझियम आणि इकडं तिकीट घर आहे आणि इथून सुरुवात आहे. चालेल, चला तुम्ही माझ्यासोबत पाहायला. इकडं काय आहे यार, तलाव आणि पक्षी दिसतात. भरपूर गर्दी, रविवार आहे. इकडं गाड्या बघा. तर आज चाललं इथे. व्हिडिओ जास्त शूट करता येणार नाही आहे. जेवढं जमेल तेवढं मी करते. सुरुवातीला आल्यानंतर गेटमध्ये एंट्री केल्यानंतर तिकीट काढायचं आहे आणि आतमध्ये इथून तुम्हाला चालत 400 मीटर आहे. आणि ह्या बाजूला तलाव दाखवते मी तुम्हाला. भरपूर तलाव आहे. आज खूप फिरणं व्हावं लागलं आहे. तर मिसळ खायला गेलो, त्यानंतर लस्सी प्यायला गेलो. तो व्हिडिओ लास्टला ह्याच्यात टच करते. बाकी सगळं भेटणं करणं, त्यात एडिट करणं, अपलोड होत नाही. नेटचा प्रॉब्लेम, पाऊस. आता मोबाईलमध्ये जागा किती ते बघते. खूप छान वाटतं. मस्त. कोल्हापूरला ही मला वाटतं 4थी वेळ आहे माझी यायची. इथून आतमध्ये म्युझियम आहे आणि तिथून तुम्हाला जावं लागतं. टांगा गाडी गळा. तो माझ्याकडेच येतो मारायचा मला. गर्दी भरपूर आहे आणि टायमिंग काहीतरी सकाळी 10 ते 1 आहे आणि दुपारी 2:30 ते 6 आहे आणि वाजलेत आता बरोबर 5. सांगली इथून गेटपासून जे सुरुवात झाली एवढी लाईन आहे म्युझियम बघायला. भरपूर गर्दी आहे. बापरे बापरे. इथून सुरुवात आहे ते माझ्या मागून गेटच्या इकडून जस्ट 10 पावलानंतर ते लास्ट तिथपर्यंत गर्दी भरपूर आहे. ते बाहेरचं गार्डनिंग ते मी तुम्हाला दाखवते इकडचं. ते असं आहे. आणि हा जो हे जे आहे ना शाहू पॅलेस, इथपर्यंत शूटिंग घेऊ शकता. बाहेरचा आतलं बिलकुल अलाउड नाही आहे. अशी भरगच्च अशी गर्दी आहे. आता आमचा नंबर आला आहे चांगला. आम्ही अर्धा तास लाईनीत उभे आहेत. आता मोबाईल बंद करायला सांगितलं. इथून पुढून अलाउड नाही आहे. पॅलेस पूर्ण पाहून झाला. आतून ह्या साईडला शूटिंग चाललं आहे. काय आहे ते पाहू. तर शूटिंग चालू आहे. कुठलं हे आहे माहिती नाही, पण भरपूर गर्दी आहे. आणि हे बघा, आत्ता तिकीट बंद केलं 6 वाजले, त्यामुळं पूर्ण लाईन संपली आणि असं वातावरण आहे. त्या बाजूला मला वाटतं क्रिकेट चालू आहे मुलांचं की हॉलीबॉल बास्केटबॉल काहीतरी आहे. प्रवेश बंद आहे इकडे. आणि इथे किल्ले, पन्हाळगड, प्रतिकृती, झाडे लावा झाडे जगवा, जल आहे तो कल आहे, पाणी वाचा. आणि ही अशी त्याची प्रतिकृती आहे. 4 दरवाजा आणि हे पूर्ण असं आहे. इथूनच इतकं शूटिंग घेऊ शकतो. वीर शिवा काशी स्मारक हे म्हणजे हे सुरुवातीला हे असं आहे. मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं. हे 4 दरवाजा आहे. आता पन्हाळगड कसा आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यादीच असं इकडं आहे आणि जिथं तिथं लिहिलेलं आहे. आणि इथंही एक मिनिट लिहिलेलं पण पुसट झालं. वीर बाजीराव स्मारक. त्यानंतर त्याच्यानंतर इथं काय दिसतं, नायकिनीचा सजाकोटी, दौलत बुरुज. एक मिनिट मी घेते थोडंसं. वाघ दरवाजा, हे वाघ दरवाजा, दुतुंडी बुरुज असं पूर्ण आहे. पण इथून असं अलाउड नाही आहे. आणि हे बघा, हे बघा कसं खेळत आहेत. हे कुत्र्यांशी मी इकडे हे करत होते.
हे कुणाचे हे आहेत? ओके, मग इथून बंदी आहे का? इथून बंदी आहे आत्याला? हां, हे राहतात कुठे? इथेच? कुठे राहतात ते? म्हणजे आहे तिथे राहायला? मग त्यांना आता संध्याकाळी बाहेर काढलंय का असं? हां, हे सांभाळणारे आहेत का? ओय घ्या तिला, घ्या घ्या, ते हे करेल असं म्हणतात. ओके, त्यांना बाहेर घेऊन चालले तसा. आय किती मस्त खेळते आजीशी. आय आय मी इकडं पन्हाळगड दाखवत होते आणि ह्या बाजूला बंदी तर वरच्या फ्लोअरवरती राहतात. तर हे बघा सगळेजण मस्त खेळायला लागलेत आता त्यांच्यासोबत. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ते कसे खेळत आहेत. हे बघा, म्युझियम पूर्ण पाहून आलं. खूप छान आहे बघण्यासारखे. माझी 4थी वेळ आहे, दरवेळेस आल्यावर मी पाहते. तर गेल्या वेळेस कधी हा बाहेरचा भाग व्हिडिओ शूट करायचं नाही असं सांगितल्यामुळं मला वाटलं तर हा पण भाग नाही. तर त्याने सांगितलं की हा बाहेरचं तुम्ही पूर्ण कवर करू शकता, आत अलाउड नाही आहे. तर ह्यावेळेस घेतं आहे. तर मे महिना आहे तर बोलतात भरपूर गर्दी आहे, फिरून पाहू शकता तुम्ही. ते असं बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवतो. वरच्या फ्लोअरवरती राहतात, वरती अलाउड नाही, फक्त खालच्या फ्लोअरवरतीच ते म्युझियम तेवढं शकता. खूप सुंदर आहे. आणि ही गर्दी पहा तुम्ही, गर्दी पहा, गर्दी भरपूर आहे असं. आणि इकडं समोर गार्डन आहे, बसायला करायला सगळं अलाउड आहे इकडे. असं शूटिंग झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं हे करत होते, म्हणजे बंद होतं की त्या साईडला तुम्ही जायचं नाही. मस्त आहे, सूर्यास्त होतो आता. हे घड्याळ चालू आहे आणि आत्ता त्याचा ते आवाज येतो, मस्त वाटतंय. तर बघा हे असं चालू आहे. बापरे किती मोठं आहे ना, जवळून दाखवाय. वर नाही अलाउड आहे जायला. हे असं हा नाही, चारी बाजूने दिसते ते कळलं, पण आपल्याला बघायला कुठं अलाउड आहे? आम्ही फोटो काढत. अरे असं दिसतंय वर जायला. फोटो काढत होतो तेवढ्यात हे आवाज टन टन मग हे केलं. छान मस्तपैकी सगळं फिरून पाहिलं. आणि दुपारी आम्ही लस्सी प्यायला गेलो होतो, तिथला व्हिडिओ शूट केला आहे. छोटासाच व्हिडिओ आहे. नवरा बायको मस्तपैकी लस्सीचा गाडी चालवतात कोल्हापूरमध्ये. तो व्हिडिओ मी टच करणार आहे. खूप वातावरण छान आहे. हे बघा इकडं सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे असं. हा असा मस्त शाऊट आहे. तर तो व्हिडिओ टच करते, निघताना थोडंसं शूटिंग आहे आणि हा व्हिडिओ इथंच एंड करणार आहे. बगळा आला याला बॅरियर. हे मिसळ खाल्ले त्यानंतर आम्ही लस्सी प्यायला आलो आणि मस्त टेस्टी लस्सी कॉर्नर असं लिहिलेलं आहे. आणि त्यांचं बोर्ड बघा, ते प्रमोद यांची टेस्टी लस्सी कॉर्नर, राजारामपुरी थोडी लस्सी गल्ली. आमची शाखा कुठंच नाही, आमचा कोणीही भाऊ नाही आहे, म्हणजे ह्यांची शाखा कुठंच नाही असं त्यांनी सांगितलं.
लावलेलं आहे ते. त्याच दह्याचं करता लस्सी तुम्ही आता की मलाई वरती टाकण्यासाठी? किती वर्ष तुझं झालं? हे काय मलाई आहे का? टाकताय तेच म्हणलं पटकन जे आम्ही जावयासोबत आलो खास लस्सी पाजायला इकडे आणलंय. कुठे आहे काय लस्सी खरंच टेस्टी आहे. मी आधी पिलं त्यानंतर यांचं शूटिंग यायला लागले. कुठं हा एरिया? राजापुरी दुसरी गल्ली, हां, कोल्हापूर सिलाई वर्ल्डच्या समोर. तर बोर्ड वेगळं वाटलं. आमचा भाऊ कुठंच नाही, म्हणजे तुमची शाखा कुठं नाही हे कळलं. होय, कारण काय कसं झालंय आमच्या नावाखाली लसी विकली जाते. असं आहे. ओके 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 असं झालंय. सेम असं म्हणजे सांगतात आमचे भाऊ आहे हे आहे. हां हां त्यामुळे गिऱ्हाईक आपलं काय होतं हे ज्यांच्या भावांचे आहे म्हणून काय तर म्हणजे ती शाखा आहे म्हणून ती शाखा आहे म्हणून कुठली तर खूपच चव देऊन आमचं नाव बेकार होते ना. म्हणजे ह्यांची शाखा कुठंच नाही, कारण त्यांची क्वालिटी दुसरे मेंटेन करतील न करतील म्हणून दिलेलं आहे. हे सगळं घरीच सगळं. हो, आपल्या घरात दाखवा एखादं दह्याचं प्लेट. खूप छान आहे. ही अशी घट्ट मलाईदार दही आहे. ते मलाई काढतात वरून आणि असं प्रॉपर इथं लस्सी करतात आणि त्यानंतर त्याच्यावर थोडीशी साय टाकतात. खूप छान आहे पण टेस्ट. किती वर्ष जुनं आहे? गेले आता 12 वर्ष झाले तर धंदा करतो. कोण कोण करता तुम्ही? आम्ही दोघंच करतो, मी आणि माझी बायको. ओके, मिसेस आहेत त्या. खूप फास्ट करते का बाई, जोडी मस्त आहे. तिकडे लपले पण नाही माझं नको. मग असं नाही, काम करतेस मेहनत करतेस. माझं नको म्हणायला काय काय कारण काय सांग? अरे नाही, जोडीने करताय ना, खरंच कौतुक करण्यासारखं. माझं नको म्हणाला का, एवढी साथ देतेस, त्याच्यापेक्षा फास्ट काम करतेस. मी नको काय सांगतेस? कोल्हापूरला आल्यावर इथं येऊन यांच्या इकडं अगर जमलं तर नक्की टेस्ट करा लस्सी. खरंच खूप छान आहे. आणि हे तुझ्यापेक्षा फास्ट करते. शिकवलंच तिला? हां, असं कसं वाटतंय ह्या धंद्यामध्ये? छान, चांगलं इन्कम आहे. घर कुठे आहे? दुसऱ्या गल्लीला. इथंच आहे. तुमचा हा एकच व्यवसाय आहे की हा दुसरा? व्यवसाय आहे आणि पावसाळ्यात लागले की आपण रेनकोट सध्या. ओके, म्हणजे काय ना काय तुम्ही हे करता. कारण आम्हाला नोकरी नाही. पण हे पण नोकरीपेक्षा चांगलंच आहे की एवढं खुश आहेत आणि समाधान येते. खूप छान वाटलं. लस्सीची चव भन्नाट होती. मी का फूड ब्लॉगर नाही आहे, पण कुठेही गेलं तर आपण मोठमोठ्या हॉटेलमध्ये जात असतो, तिथले सगळ्या गोष्टी आपण दाखवत असतो. पण रोडवरतीही छोटे छोटे व्यवसाय करतात. हे नवरा बायको आहेत, खूप मेहनत करतात. हा फक्त त्यांचा सीझन ऑक्टोबर ते मेच असतो असं त्यांनी सांगितलं. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त गर्दी असते. आपण थंड पदार्थ उन्हाळ्यात जास्त खातो, म्हणजे आईस्क्रीम ते. पण लस्सी दह्यापासून बनते, ते आपल्यासाठी चांगले असते. स्वच्छता असते त्यांच्याकडे आणि ताज्या गोष्टी असतात सगळ्या, जे काही असतात ताजे पदार्थ असतात. नक्की कुठेही गेलं तर तुम्ही अगर यूट्यूबर असतील आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा अगर त्यांचा मार्ग असेल तर तुम्ही शक्यतो तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा. मला तितकं परफेक्ट अशा ह्या गोष्टी करता येत नाहीत, पण तरीही मी प्रयत्न करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, नक्की भेट द्या.